हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे सकाळी आता किचनचे काही कामं छोटे मोठे ते चालू आहे माझे. मी कालच्या दिवशी रिलायन्सला गेले होते, तुम्हाला माहीतच आहे, किराणा सामान घ्यायला. तर तिथे ना काही ऑफर चालू होत्या. तर ह्या ज्या बरण्या दिसत आहे ना तुम्हाला काचाच्या, ते मी तिथूनच घेऊन आले. तिथे ना 2000च्या शॉपिंगवर ह्या 2 बरण्या 99ला अशा मिळत होत्या आणि मला यांची गरज होती आणि क्वालिटी पण छान आहे, एअरटाईट आहेत. त्याच्यामुळे मग मी विचार केला की घेऊन घेते. तर काल रात्री घेऊन आली होती. तर मग आता सकाळी सकाळी म्हटलं यांना थोडंसं घासून घेते. कारण नवीन सामान असलं की ते त्याच्यात आपल्याला सामान भरून ठेवायला काय बरोबर वाटत नाही. सकाळीच याला धुवून घेईन तर मग संध्याकाळपर्यंत हे वाळून जातील. त्याच्यामुळे कारण या बरण्यांना मला लोणचं ठेवायसाठी पाहिजे होत्या. माझ्याकडे जे लोणचं आहे ना ते प्लास्टिकच्या ह्याच्यात ठेवलं आहे. मी खूप दिवसापासून शोधत होते ॲक्च्युली अशा बरण्या. तर फायनली तिथे मला मिळून गेल्या आणि क्वांटिटी पण म्हणजे बरीच मावते त्याच्यात. कारण मी नंतर जेव्हा याच्यामध्ये लोणचं ठेवलं ना तर बराच लोणचं आला त्याच्यामध्ये. तर म्हणजे जवळजवळ 875 mlची ही एक बॉटल आहे. तर बघू शकता तुम्ही क्वालिटी वाईज. आणि जे त्याचं जे बॉक्स होतं ना त्याच्यावर जवळजवळ ₹250 वगैरे काही MRP होती. तर क्वालिटी छान आहे आणि परवडले ते असं मला तरी वाटते. मग त्याच्यानंतर ते ना तिकडे घासून वाळायला ठेवलं मी. आणि आता इथे हे ऑफिसला निघून गेले होते कारण यांना काही काम होतं, तर हे सकाळी लवकर गेले होते आज. आता माझी सगळी कामं पडली आहे आणि रुजुलचं बघू शकते इथे मॉर्निंग वॉक चालू आहे. तो 3दा माझ्याकडे 3दा इकडे त्याचं हेच चालू होतं सकाळी. तर आता म्हटलं थोडा वेळ बसते निवांत, यालाही बघणं होईल आणि आपलं इथे बसून थोडा वेळ निवांत. तर यांना ना मी फोन लावायचा प्रयत्न करत होती. इथे पण माहिती नाही का प्रॉब्लेम होता, तर फोनच नाही लागत होता, टुकटुक टुकटुकच वाजत होता. बघते म्हटलं पोहोचले, काय झाले, कसं काय. कारण सकाळी कसं लवकर गेलं तर जास्ती काही म्हणजे असं बोलणं चालणं झालं नाही त्याच्यामुळे. तर इथे याचं वेगळंच चालू आहे आणि मी इथे फोन ट्राय करत आहे पण ते काय लागलं नव्हतं. मग नंतर थोड्या वेळाने लागलं होतं, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. आणि बाहेर मोसम तर तुम्हाला दिसतच असेल, वातावरण कसं आहे. सगळीकडेच पाऊस पाणी हे ते चालूच आहे. बऱ्याचशा ठिकाणी तर पूर वगैरे पण आले आणि जिकडे तिकडे काय ना काय काय ना काय कोणी वाहून गेलं, कुठलं काय झालं कुठलं काय झालं असं चालूच आहे. माहिती नाही काय चालू आहे. आणि यावर्षी तसंही माहिती नाही मला, पाऊस तर असं वाटतं की खूप जास्तीच प्रमाणात पडतं आहे आणि पडतं तर पडतं आहे पण त्याच्यासोबत लोकांची हानी पण खूप होत आहे. असो, इथे आता थोडं 10 मिनटं वगैरे बसले असेल मी आणि आता म्हटलं आपल्या कामाला सुरुवात करते. तर मी ह्या शेंगा घेऊन आली होती, तर तुम्हाला दाखवलंच होतं मी. तर ते आता म्हटलं कुकरला लावून देते उकडायला सगळ्यात आधी, म्हणजे मग कसं बाकी कामं करायला होतील. तर यांना मी कुकरमध्ये काढली आणि बघते तर बापरे एवढी माती होती त्याला लागली. मला वाटलं असं जर मी हाताने धुवून घेईन तर ते साफ होऊन जाईन, पण तुम्हाला मी पुढे दाखवतेच की किती घाण पाणी निघत होतं त्याचं. आणि काही 1-2 शेंगा खराबही झाल्या होत्या. तर ते मी ठेवून दिल्या, म्हणजे काढून घेतल्या बाहेर आणि पाणी बघू शकता किती घाण निघालं. मग मी विचार केला याला ना अर्धा 1 तास असेच भिजत ठेवून देते पाण्यामध्ये टाकून, म्हणजे हे पटकन साफ होतील आणि मग त्याच्यानंतर आपल्याला बॉईल करता येतील. मग इथे ना शेंगा भिजत होत्या तोपर्यंत मी तिकडे आपलं झाडून वगैरे आवरून घेतलं, जी सकाळची बेसिक कामं असतात. आणि इथे आता त्या शेंगा मस्त 2-3 पाण्याने आणखी धुवून घेतल्या, बऱ्याच स्वच्छ झाल्या होत्या सगळ्या. आणि आता यामध्ये मस्त मीठ टाकलं, याला थोडंसं मिक्स करून घेतलं, थोडं पाणी टाकलं आणि याच्या आता फुल गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहे मस्तपैकी. आणि मस्त आपल्या शेंगा बनवून रेडी. तर कोणाला अशा शेंगा खायला आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण प्रत्येकाची खायची पद्धत वेगळी असते. खूप लोकं भाजून खातात, कोणी असे खातात, कोणी कच्च्या खातात. तर असो, मी तर असं उकडून खाते, मला छान वाटतात. आणि इथे ना रुजुलसाठी मला नाश्ता पण बनवायचा होता आणि मी म्हटलं आता सकाळी का बनवू तर मी ना ब्रेड घेऊन आली होती. जवळजवळ खूप दिवसानंतर ब्रेड माझ्या घरात आलं होतं. कारण आम्ही हे असं सगळं काही जास्ती काही खातच नाही सकाळी, त्याच्यामुळे मग कसं हे काय आणत नाही.
पण मला ना सँडविच खायची खूप इच्छा होत होती, त्याच्यामुळे मी ब्रेडचं पॅकेट घेऊन आले. पण तिथे ना छोटा पॅकेट होताच नाही, म्हणून मला हा थोडासा मोठाच पॅकेट घेऊन यावं लागलं होतं. तर आता हे 2-3 वेळा तर होणारच आहे याचं काही ना काही. कारण ब्रेडचं ना हेच एक आहे, ते जास्त दिवस आपण ठेवू शकत नाही आणि आणलं की ते एका वेळेस संपत नाही. मग ते ना 2-3 दिवस कंटिन्यू असं ब्रेडचं काही ना काही बनवून खावं लागते. तर इथे मी ना सँडविच बनवत होती. तर वेगळ्या पद्धतीचे सँडविच बनवत होती. आता याला तुम्ही का म्हणणार माहिती नाही, मी तर सँडविचच म्हणत आहे. तर मी काय केलं होतं ना, एक बॅटर बनवून घेतलं होतं. कारण ते मला रुजूला पण द्यायचं होतं. मी रुजूला फर्स्ट टाईम ब्रेड देणार होती. आतापर्यंत मी त्याला कधी असं ब्रेड वगैरे दिलेलं नाही आहे. तर इथे काय केलं मी, बेसन घेतलं, त्यामध्ये थोडंसं हळद, तिखट, मीठ टाकलं, अख्खा जिरा टाकला, कोथिंबीर टाकलं आणि त्याचा एक बॅटर बनवून घेतलं. त्याच्यानंतर ना त्यामध्ये असं हे ब्रेड असे 2 स्लाईस कट करून घेतले होते मधून आणि त्याला ब्रेडला असं त्याच्यामध्ये डीप करून थोडंसं ऑइल टाकून आता त्याला दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत असं भाजून घेतलं होतं मी. खायला एकच नंबर लागत होतं. काही हेच नाही. तुम्ही यामध्ये भाज्या पण टाकू शकता, पण माझ्याकडे असं दुसरं काही होतं नाही टाकायला, त्याच्यामुळे मी काय टाकलं नाही. असंच मी फक्त थोडं सिम्पलमध्ये बनवून घेतलं होतं. तर तुम्ही बघू शकता, बघूनच किती छान वाटत आहे ना, खायला पण खूप छान झाले होते. आणि मग ना रुजूलला दिलं मी थोडंफार आणि मग त्याने काही एवढं तर खाल्लं नाही, कारण त्याला फर्स्ट टाईम दिलं होतं. तर थोडंफारच खाल्लं त्याने पण आणि मग उरलेलं मलाच खावं लागलं. तर ते नंतर मग मी खाल्लं. तर याला तुम्ही काय म्हणाल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर सँडविचच म्हणत आहे. तर असं होतं हे. मग त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं आवरली सकाळची, जी पण आपली बेसिक असतात. आणि हे लवकर गेले, तुम्हाला सांगितलंच, तर सकाळी काय स्वयंपाक बनलेला नव्हता. मग त्याच्यानंतर विचार केला काय बनवू. मग रुजूलसाठी कसं मला वरण बनवावंच लागतं. मग मी विचार केला याला वरण बनवू, मी अजून भाजी करू, ते खूप कंटाळा येते. त्याच्यामुळे मग ना विचार केला इथे फोडणीचं वरण आणि भात करते, त्यालाही होते मलाही होते. याचं काय टेन्शनच नाही. थोडंसं तिखट नाही टाकणार त्यामध्ये जास्ती, म्हणजे मग त्यालाही खायला होऊन जाईल आणि मलाही सोबत होऊन जाते तेच. तर इथे आता मी ना दोडक्याचं वरण करणार आहे. तर त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी झटकेपट दोडक्याचं वरण असो की कुठलंही वरण असो कसं बनवते. 2-3 प्रकारे बनवते, पण हे पटकन होणारं वरण आहे, तर हे तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं. तोपर्यंत आपल्या इथे शेंगा ज्या सकाळी मी केल्या होत्या त्या आपण उकडून रेडी आहेत. फक्त आता मला भात आणि वरणच करायचं आहे. मी फ्रीजमधून सगळं साहित्य इथे बाहेर काढून घेतले सगळ्यात आधी, काय काय लागते. कारण मग जरी काढून न ठेवल्यानंतर एक ना एक वस्तू विसरते, म्हणजे विसरतेच. तर इथे बघू शकता, एक दोडकं काढून घेतलं, कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटर, मिरची आणि कांदा, हे सगळं मला लागणार आहे वरणात फोडणी टाकायला. तर दोडक्याचं कसं असतं ना, आपण लवकर याचा वापर नाही केला की मग ते असे हे होऊन जातात, तर मग ना ते छिलायलाही जमत नाही आणि कापायलाही जमत नाही. त्याच्यामुळे फ्रेशमध्येच त्याचं काय बनवून घेतलं तर परवडते. तर इथे आता मी हे छिलून घेते आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घेते. त्याच्यानंतर थोडीशी डाळ पण मी एका साईडला धुवून घेते आणि हे सगळं कापून इथे रेडी करते, म्हणजे मग पटकन कुकर ठेवलं की लगेच सोबतच फोडणी टाकायला होऊन जाईल. तर तुरीच्या डाळीमध्येच करणार आहे मी हे आजचं वरण. म्हणजे दुसरी कुठली डाळ नाही याच्यामध्ये यूज करणार आहे, फक्त तुरीचीच डाळ टाकणार आहे. तर इथे टमाटरचं प्रमाण थोडा जास्तीच घेतला मी, कारण वरणामध्ये छान वाटते टमाटर थोडे जास्त टाकले की. आणि मिरची बघू शकता एकच घेतली आहे मी, कारण मला हे जास्ती असं स्पायसी नाही करायचं आहे. आणि आताच्या मिरच्या एवढ्या तिखट आहे, बापरे! 2-4ही टाकल्या तरी एवढं असं वेगळंच तिखट होऊन जाते. त्याच्यानंतर इथे कुकर ठेवून दिलं गरम व्हायला. मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकला. तेल आपलं गरम झालं, त्यानंतर यामध्ये मी जिरा, हिंग आणि जे कांदा, कढीपत्ता, मिरची जे कट करून ठेवलं ते सगळं एकसोबतच यामध्ये टाकून देणार आहे. आणि त्याला मग ना थोडंसं फ्राय होऊन देते. ते फ्राय झालं की त्यानंतर त्यामध्ये हे थोडीशी हळद आणि मीठ टाकून देईन आणि थोडासा गरम मसाला, चिमूटभर, जास्ती नाही ते पण, कारण वरणामध्ये गरम मसाल्याची गरज पडत नाही. पण मी बाकी स्पायसेस काहीच नाही टाकत आहे, त्याच्यामुळे चिमूटभर त्यामध्ये गरम मसाला यूज करत आहे. आणि आता याला थोडंसं असं फ्राय करून घेते. मग हे फ्राय झालं की त्याच्यानंतर ना यामध्ये जे डाळ धुवून ठेवली ती, टमाटर आणि जे दोडकं आहेत ते, हे सगळं टाकून देणार आहे.
आणि मग त्याला थोड्या वेळनं तेलामध्ये असंच होऊ देऊन मिक्स करून, म्हणजे अगदी 1-2च मिनटं. आणि मग त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याच्यानं मस्त मीडियम फ्लेमवर 6-7 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. म्हणजे डाळ आपली मस्तपैकी शिजून जाते त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता सगळं टाकून दिलेलं आहे मी. आणि मग वरून कोथिंबीर टाकून मस्त त्याला बंद करून याच्या शिट्ट्या काढून घेते. तर हे पटकन होणारं वरण आहे. नाहीतर मग कसं डाळ शिजवा आणि मग त्याला वेगळं फोडणी टाका, त्याच्यामध्ये बराच वेळ चालला जाते. जर पटकन कधी करायचं आहे, वेळ नाही आपल्याकडे, तर ही पद्धत एकदम सोपी आहे. पटकन होऊन जाते सगळं. वेगळा तडका वगैरे द्यायची काहीच गरज पडत नाही. बघू शकता तुम्ही इथे आता कशा पद्धतीने मी करून घेतलं आहे. आणि इतकं सुंदर झालं होतं वरण. मी जास्ती पातळ वरण नाही करत होती, हे थोडंसं असं घट्टसरच बनवली होती. तर असं बघूनच किती छान वाटत आहे ना. ॲक्च्युली दोडक्याची भाजी वगैरे करायचा विचार होता, पण मग भाजी हे ते सगळं करेपर्यंत आणि मग ती भाजी कोण खाणार होतं एवढी, त्याच्यामुळे मग मी विचार केला नाही वरणच करते, म्हणजे दोघांच्या कामात येईल. नाहीतर मग मी भाजी केली असती तरी मला साधं वरण वेगळंच करावं लागलं असतं त्याच्यामुळे. तर कधी घरी नसले हे तर असं सगळं करावं लागतं ॲडजस्टमेंट आणि होऊन जाते. कारण रुजुलला थोडंसं ना तिखटाची सवय आहे, तर त्याच्यावर काही एवढं प्रश्न पडत नाही. मग इथे दोन्ही गॅसवर बघू शकता, एका साईडला वरण एका साईडला भात ठेवून दिलं मी. आणि शेंगा आपल्या रेडी आहेत. तर हे आता मी ते खाऊन बघत होती कशा वाटत आहे, कारण थंड झाल्या होत्या बऱ्यापैकी. तुम्हाला दाखवते, बघू शकता इतकं मस्त वाटत होतं खाल्ल्यानंतर. आज पूर्ण दिवसभर माझ्या ह्या शेंगाच चालल्या, कारण मला एकटीलाच खायचं होतं त्याच्यामुळे. मग दिवसभर मी हेच आज थोड्या वेळाने थोडं अशा करून संपवल्या. हे खाऊन मग थोडंसं आवरलं किचन, तोपर्यंत आपलं जेवण रेडी झालं होतं. मग इथे मी प्लेट बनवून घेतली. आज सिंपल वरण आणि भात, त्याच्याशिवाय काही नाही. मग त्याच्यानंतर ज्या बरण्या धुतल्या होत्या ना मी, तर रात्री इथे बघू शकता मी याच्यामध्ये लोणचं भरून घेतलं, एकाच्यात निंबूचं आणि एकाच्यात आंब्याचं. तर कसं मस्त वाटत आहे ना हे.